नुकतंच मिसरूड फुटलेली तरुण पोरं, हातात कोयते आणि रक्ताचा सडा. पुण्यात पुन्हा एकदा अशीच एक घटना पाहायला मिळाली आहे. कात्रज परिसरात अवघ्या 17 वर्षांच्या एका अल्पवयीन तरुणाची धारदार शस्त्रांनी सपासप वार करून हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण पुणे शहर पुन्हा एकदा हादरलंय. नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झालंय. त्यातच आता पोलिसांनी या आरोपींना अटक केली आहे आणि त्यांना थेट गाडीवर बांधलंय. या आरोपींची पोलिसांनी भर पावसात धिंड काढली आहे. पण इथंच एक महिला येते आणि या आरोपींना चपलेनं मारायला सुरुवात करते. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. पुण्यात नेमकं काय घडलंय, सविस्तर ही घटना समजून घेऊ. पुण्यात गुन्हेगारांचा कॉन्फिडन्स एवढा वाढलाय की कायद्याचा त्यांना धाक आहे की नाही असा प्रश्न पडतो. जुन्या वादाचा राग मनात धरून एका 17 वर्षांच्या निष्पाप तरुणाचा जीव घेण्यात आलाय. हत्येची ही भीषण घटना घडली आहे पुण्यातल्या कात्रज परिसरात. गणेश रवींद्र माळवे, वय अवघं 17 वर्ष. सोमवारी 20 जुलैला संध्याकाळी गणेश आपल्या मित्रांसोबत घराबाहेर पडला. मोबाईल दुरुस्त करण्यासाठी तो घरातून बाहेर गेल्याचं त्याच्या कुटुंबानं सांगितलंय. गणेश रस्त्यावरून जात असतानाच जुन्या वादाचा बदला घेण्यासाठी 7 जणांचं एक टोळकं दबा धरून बसलेलं होतं. यांनी गणेशला रस्त्यात गाठलं आणि काही समजण्याच्या आत हातातले धारदार कोयते उगारत गणेशवर सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या गणेशला सावरण्याची संधी सुद्धा मिळाली नाही. गणेश जागेवरच कोसळला. हत्येचा हा थरार एवढा भीषण होता की गंभीर दुखापत झाल्यामुळे गणेशचा जागीच मृत्यू झालाय आणि ही घटना घडताच हल्लेखोर तिथून पसार झाले. गणेशच्या हत्येची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि कात्रज परिसरात संतापाची लाट उसळली. संतप्त नातेवाईक आणि स्थानिकांनी थेट भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात धाव घेतली. आरोपींना तात्काळ आमच्या ताब्यात द्या या मागणीसाठी पोलीस ठाण्याबाहेर प्रचंड गोंधळ झाला. वातावरण अत्यंत तणावपूर्ण बनलं. घटनेचं गांभीर्य ओळखून भारती विद्यापीठ पोलिसांनी वेगानं चक्र फिरवली. हत्येच्या या प्रकरणात एकूण 7 जणांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी 4 आरोपींना 21 जुलैला बेड्या ठोकल्याची माहिती आहे. गुन्हेगारांमध्ये पोलिसांची दहशत निर्माण व्हावी यासाठी पोलिसांनी आरोपींची भर पावसात गाडीच्या बोनटवर बांधून धिंड काढली. गाडीवर बांधलेल्या आरोपींना सगळी लोक गाड्या थांबवून बघत होती. पण याच वेळेला एक महिला धावत आली आणि गाडीवर बांधलेल्या या आरोपींना तिनं चपलेनं मारायला सुरुवात केली. महिला धावत आल्याचं दिसताच गाडीतून पोलीस खाली उतरले आणि तिला रोखलं. त्यावेळेला ती महिला मोठमोठ्यानं रडत आक्रोश करताना दिसली. याच महिलेच्या लेकाचा या आरोपींनी खून केल्याची माहिती आहे. यावेळेला आरोपीच्या इतर नातेवाईकांनी सुद्धा पोलीस ठाण्यासमोर मोठा आक्रोश केला. यामुळे पोलीस स्टेशनच्या परिसरात बराच वेळ गोंधळ झालेला पाहायला मिळाला. दरम्यान या प्रकरणात सध्या 4 आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. तरीही 3 आरोपी अजून फरार आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथकं रवाना करण्यात आलेली आहे. त्यांना शोधण्याचं मोठं आव्हान आता पोलिसांसमोर असणार आहे. एकूणच पुणे पोलिसांनी आरोपींच्या काढलेल्या या धिंडीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. पण अशा टोळक्यांचा गोंधळ कायमचा थांबवण्यासाठी पोलिसांना मोठी पावलं उचलावी लागणार आहेत. त्यामुळे आता पोलीस या प्रकरणाचा तपास कसा करतात, आरोपींना कसं शोधतात यावर सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. पण एकूणच पुण्यातील गुन्हेगारीच्या घटनांबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत पाहत रहा.